हम्म. काय म्हणतो, हम्म. लॉंग विकेंड आलाय, तर तुझा विकेंडचा काय प्लॅन आहे? ॲडव्हेंचरला वगैरे जाऊया का आपण कुठेतरी चेंज म्हणून? ॲडव्हेंचर तसं म्हणायला गेलं तर मागचा आठवडा ॲडव्हेंचरच होतं नाही का? मार्केट अप डाऊन म्हणजे जायंट व्हीलला सुद्धा काय म्हणतात त्याला लाज वाटवेल असं काहीतरी मार्केटने केलेलं आहे. हां, तुम्ही सुद्धा केलाय का अनुभव मागच्या आठवड्यात मार्केट कसा झालाय? येस, मार्केट अगदी अपडाऊन झालं होतं. सो मार्केटला या गोष्टी कुठल्या आहेत अफेक्ट करतात किंवा कुठले घटक आहेत जे मार्केटला परिणाम करत असतात, त्यांचा दाखवत असतात, हे आपण या भागात बघणार आहोत. Stock Board. Learn, focus, earn. तर आता मार्केटमध्ये तसं म्हटलं तर बऱ्याच गोष्टी मार्केटवर परिणाम करत असतात. म्हणजे रशिया युक्रेन युद्ध म्हणजे थोडक्यात युद्ध किंवा कुठल्याही गव्हर्नमेंटची इन्स्टॅबिलिटी किंवा आपले डोनाल्ड ट्रम्प काही म्हणाले तिकडे की तिकडे मार्केटमध्ये काही 100, 150, 200, 500 पॉईंट इकडे तिकडे मार्केट असंच होतं किंवा कुठली आपली पॉलिसी येणार असेल तर मार्केट इकडे तिकडे होतं. अपार्ट फ्रॉम दॅट आपल्याकडे काही गोष्टी काही स्टॉक्सवर किंवा सेक्टरवर परिणाम करत असतात त्या आपण बघणार आहोत. तर आपल्याकडे 5 या भागात आपण बघतोय. त्यातला पहिला भाग आहे किंवा पहिला घटक आहे तो म्हणजे क्रूड ऑइल. तर क्रूड ऑइल हे एक महत्त्वाचं गोष्ट जी आहे ही आपण इम्पोर्ट करत असतो म्हणजे आयात करत असतो. आणि ह्याच्यात काय होतं की या गोष्टींवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले पेट्रोलियम पदार्थ किंवा पेट्रोल किंवा डिझेल. तो थोडक्यात म्हणजे ट्रान्सपोर्टसाठी या सगळ्या गोष्टी लागणार आहेत आणि त्याच्याचमुळे ट्रान्सपोर्ट महाग झाला म्हणजे कारण जे काही क्रूड ऑइल वाढलेलं आहे त्याच्यामुळे तुमच्या पेट्रोल किंवा डिझेलच्या किमती वाढणार आहेत आणि ट्रान्सपोर्ट महाग झाला की त्याच्या रिलेटेड सगळ्याच गोष्टी म्हणजे आपण कल्पना करू की विमानाचं इंधन जेट फ्युएल किंवा एखादी लॉजिस्टिकची कंपनी किंवा त्यांचं जे काही मार्जिन आहे ते एकदम कमी होणार आहे. म्हणजे गंमत सांगायची झाली तर मागच्या काही महिन्यांपूर्वी किंवा जेव्हा लॉकडाऊन वगैरे लागलं होतं त्याच्यानंतर मग क्रूड ऑइल वगैरे महाग झालं आणि डॉमिनोज पिझ्झा ही जी कंपनी आहे म्हणजे ज्युबिलंट फूड त्यांचं सुद्धा मार्जिन कमी झालं होतं कारण पिझ्झा डिलिव्हरी बॉय जे आहेत त्यांचं ओव्हरऑल जो खर्च आहे डिलिव्हरीचा तो सुद्धा वाढला होता आणि त्याच्यामुळे क्वार्टरली रिझल्ट त्यांचे डाऊन झाले होते. तर इतकी छोटी छोटी गोष्ट सुद्धा मार्जिनमध्ये फरक करू शकते. अर्थात मार्जिन कमी झाल्यामुळे तुमचं प्रॉफिट जे होतं ते इनडायरेक्टली कमी होतं आणि त्याच्याचमुळे स्टॉक मार्केटवर परिणाम व्हायला लागतो. म्हणजेच क्रूड ऑइलची किंमत वाढली की मार्केट किंवा त्या पर्टिक्युलर सेक्टरमधले स्टॉक्स पडायला सुरुवात होते. म्हणजे क्रूड ऑइल वाढलं की पेंट कंपन्या त्यांचं इम्पोर्टचा जो खर्च आहे तो वाढल्यामुळे त्याचे स्टॉक्स पडायला सुरुवात होते किंवा पेट्रोलियम कंपन्या त्याचे स्टॉकसुद्धा पडायला सुरुवात होते किंवा लॉजिस्टिक कंपन्या एअरलाईन्स कंपन्या यासुद्धा पडायला सुरू होतात. सो त्याच्यासोबतच आपल्याकडे सिमेंट कंपनी आहे टायर कंपनी या सगळ्याच कंपन्यांचं मार्जिन कमी झाल्यामुळे हा असा प्रॉब्लेम येत असतो. सो हे झालं क्रूड ऑइल. पुढचं आहे ते म्हणजे डॉलर. डॉलर इंडेक्स किंवा डॉलर हे सुद्धा महत्त्वाचं आहे कारण परकीय चलन किंवा डॉलर ही एक फॉरेन करन्सी रिझर्व्हमध्ये आपल्याकडे RBI वापरत असतं आणि त्याच्या तुलनेने आपला रुपया कुठे असणार आहे हे ठरवत असतं. आता हे सप्लाय आणि डिमांडवर अवलंबून असतंच. पण जेव्हा जेव्हा असं बघितलं जातं की डॉलर वाढत गेलाय त्यावेळेला आपले FII म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्स जे आहेत इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स ते आपल्या भारतातून पैसा काढून घेत असतात आणि त्याच्याचमुळे मार्केट खाली यायला सुरुवात होते. आणि अर्थातच डॉलर वाढल्यामुळे सगळंच आपलं म्हणजे क्रूड ऑइल जे आपण घेत होतो ते महाग होतं किंवा बाकी ज्या काही गोष्टी आपण आयात करतोय त्या सगळ्या महाग होतात आणि त्याच्याचमुळे गोष्टी महाग झाल्यामुळे या सगळ्या ह्यांचं प्रॉफिट मार्जिन कमी होतं आणि त्याच्यामुळे मार्केटला एक निगेटिव्ह व्ह्यू किंवा उतरती कळा लागू शकते. त्याच्याच जोडीला आहे ते म्हणजे IT सेक्टर. तर IT सेक्टर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे समप्रमाणात असतं डॉलरच्या तुलनेत असं म्हणतात. म्हणजे काय आत्तापर्यंत असं बघितलं गेलं बऱ्याच ह्याच्यात की IT सेक्टरमध्ये ज्या कंपन्या आहेत त्यांना रॉ मटेरियल वगैरेची जास्त काही खर्च नसल्यामुळे त्यांना जे पेमेंट येतं म्हणजे TCS, विप्रो, इन्फोसिस अशा ज्या काही कंपन्या आहेत त्यांना जे पेमेंट येतं ते अमेरिकेमधून डॉलरमधून येत असल्यामुळे डॉलरची किंमत वाढली की इकडे त्यांना सॅलरी जी आहे ती INR म्हणजे इंडियन रुपीजमध्ये द्यावी लागते आणि त्याच्याचमुळे डॉलर वाढल्यावर त्यांना अप्रत्यक्षरित्या त्याचा फायदा व्हायला सुरुवात होते. त्यामुळे डॉलर वाढला तर IT कंपन्यांना थोडासा फायदा होतो. पण अर्थात बाकी फॅक्टर्स सुद्धा त्याच्यावर अवलंबून आहेत किंवा त्यांचे क्लायंट्स त्या कंपनीचे कुठले आहेत त्याला सुद्धा महत्त्व आहे. म्हणजे डॉलर सोबत समजा तुमचा युरो किंवा ग्रेट ब्रिटन पाऊंड समजा खाली गेले म्हणजे त्याचं अवमूल्यन झालं तर त्यांचे क्लायंट समजा त्या इकडचे असतील युरोपचे वगैरे तर अर्थात त्याला सुद्धा तो फरक पडणार आहे. पण समजा मेजर क्लायंट्स त्यांचे US मधले असतील तर मार्केट किंवा तो पर्टिक्युलर सेक्टर जे आहे IT वगैरे ते वर जाऊ शकतं. त्यामुळे
जर US चे क्लायंट असतील तर पर्टिक्युलर सेक्टर जे आहे IT सेक्टर ते वर जाऊ शकतं असं बघण्यात आलेलं आहे. तर आता हा होता डॉलर. तिसरा पार्ट आहे तो म्हणजे इंडिया विक्स. इंडिया विक्स म्हणजे काय, तर इंडिया व्होलॅटिलिटी इंडेक्स. हा काय दाखवतो, तर ह्याची एक व्हॅल्यू आहे, म्हणजे हा एक नंबर आहे जो येणाऱ्या 30 दिवसांमध्ये निफ्टी 50मध्ये काय घडू शकतं किंवा किती व्होलॅटिलिटी येऊ शकते हे दाखवतो. अर्थात जेव्हा जेव्हा ह्याची जी व्हॅल्यू ती 15 ते 35 मध्ये असते, जेव्हा त्याला वर जायला सुरुवात झालेली आहे तेव्हा मार्केटमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याच्याचमुळे इंडिया विक्स जेव्हा जेव्हा वाढतो तेव्हा मार्केट पडायला सुरुवात होते. म्हणजे या दोघांचं सुद्धा प्रमाण जे आहे ते व्यस्त प्रमाण म्हणजेच इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. इंडिया विक्स हा इंडिया विक्स हा साधारण 15 ते 35 मध्ये असतो हे आपण बघितलं. कोरोना काळात ह्याची व्हॅल्यू साधारण 80 ते 85% गेली होती. म्हणजे तेवढं मार्केटमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. ऑप्शन ट्रेडर्स, पोर्टफोलिओ मॅनेजर्स, इंट्राडे ट्रेडर्स हे सगळे लोक जे आहेत ते या इंडिया विक्सला बघून ट्रेड करत असतात. कारण कारण ओव्हरऑल मार्केटमध्ये चंचलता किती असणार आहे आणि किती मार्केट वोलाटाईल असू शकतं हे इंडिया विक्स दाखवत असतो. जेव्हा 15 ते 35च्या रेंजमध्ये इंडिया विक्स असतो तेव्हा मार्केट शांत असतं आणि स्टेडीली किंवा हळूहळू पद्धतीने वर जात असतं. पण जेव्हा इंडिया विक्स वाढतो तेव्हा मार्केट प्रचंड वोलाटाईल होतं आणि खालच्या दिशेला बऱ्यापैकी जातं. त्यामुळे या दोघांचं जे रिलेशन आहे ते इन्व्हर्सचं आहे. पुढचं येतं म्हणजे गोल्ड अर्थात सोनं. तर आता जेव्हा मार्केटमध्ये किंवा ओव्हरऑल जगात भीतीचं वातावरण निर्माण होतं म्हणजे कोरोनाची परिस्थिती किंवा एखाद्या युद्धाची परिस्थिती, तेव्हा सगळे देश जे आहेत ते गोल्डकडे वळतात आणि एक गोल्ड सेफ हेवन किंवा एक सुरक्षित जागा मानली जाते इन्व्हेस्टमेंटसाठी. आणि अशा वेळेला जेव्हा जेव्हा मार्केट पडत असतं सगळीकडचं तेव्हा बरेचसे देश सोन्यात गुंतवणूक करत असतात आणि त्याच्याचमुळे मार्केट आणि गोल्डचं रिलेशन जे आहे ते बऱ्यापैकी उलट आहे असं आपण म्हणू शकतो. आता सुद्धा बघायचं झालं तर सोनं 1 लाखापर्यंत जाणार आहे अशी बातमी सध्या चालू आहे आणि आपण बघू शकतो तसं म्हणायला गेलं तर मार्केट पडतंय किंवा पडलेलं आहे 6 महिन्यापासून आणि गोल्ड जे आहे ते वरच चाललेलं आहे. किंवा इव्हन रशिया युक्रेनच्या युद्धाच्या वेळेला आपण बघू शकतो जे चार्ट्स होते तेव्हा निफ्टी आणि गोल्ड यांचं रिलेशन जे आहे ते बरोबर उलटं चाललेलं आहे. आता गोल्ड जेव्हा वर जातं तेव्हा एका पॉईंटला म्हणजे 1-2 दिवस आपण म्हणू शकतो की अजून लोक तिथे इन्व्हेस्ट करतील आणि त्याच्यामुळे गोल्ड वर जाईल या आशेवर गोल्डची किंमत वाढत जाते आणि अर्थात त्याच्याचमुळे गोल्ड किंवा त्या ज्वेलरीला सगळ्याला डिमांड वाढल्यामुळे ज्वेलर्सचे जे स्टॉक्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मागणी वाढते आणि काही दिवसांसाठी तो जो कर्व आहे तो पटकन असा एकदम शार्प वर जातो असं आपण म्हणू शकतो, मागणीचा कर्व जो आहे तो. आणि एका पॉईंटला मग गेल्यानंतर सोनं प्रचंड महाग झाल्यामुळे लोक जे आहेत ते टिपिकली सोन्याची खरेदी थोडी थांबवतात, ज्वेलरी बनवायची थांबवतात आणि मग ज्वेलर्सच्या स्टॉक्सला थोडासा त्याचा प्रॉब्लेम यायला सुरुवात होते. जर ऑल टाईम हायलाच जर रेट राहिले तर ज्वेलरी करायचे लोक थोडे थांबतात किंवा कमी होतात. त्यांचं प्रमाण कमी झाल्यामुळे ओव्हरऑल त्यांची विक्री कमी होते आणि ज्वेलर्सचे जे स्टॉक्स आहेत त्यांना हे निगेटिव्हली थोडंसं एफेक्ट होऊ शकतं. पुढचा महत्त्वाचा पण छोटासा मुद्दा ते म्हणजे मॉन्सून. तर मॉन्सून जे काही आपण म्हणतो त्याच्यात आपल्याला ॲक्च्युली तसं म्हणायला गेलं तर निफ्टी आणि मॉन्सूनचं तसं डायरेक्टली रिलेशन नाही आहे. पण एखाद्या वर्षी समजा पाऊस कमी पडणार आहे असं जरी भाकीत समजा आपल्या हवामान खात्याने केलं तर त्याचा प्रचंड मोठा परिणाम आपल्या पुढे येऊ शकतो. कारण एखाद्या वेळेला आपल्या इकडे दुष्काळ पडला तर आपले जी काही शेतीच्या रिलेटेड सगळे स्टॉक्स आहेत, ॲग्रिकल्चरचे स्टॉक्स आहेत किंवा FMCG म्हणजे फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स म्हणजे बिस्किटापासून आपल्या डाळी, तांदूळांपर्यंत सगळे जे काही शेतीतून येणारा माल जो आहे त्याच्यावर ह्याचा परिणाम होणार आहे आणि त्याचं उत्पन्न किंवा उत्पादन कमी झाल्यामुळे अर्थातच सगळंच पुढे चक्र आपलं बिघडून जाणार आहे. त्यामुळे मान्सूनचं जे काही भाकीत येतं त्याच्यानुसार मार्केटमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण येतं. जर आपल्याला 100 किंवा 105, 110% मान्सून किंवा पाऊस पडणार आहे असं जर आपल्याला अनुमान काही प्रेडिक्शन आलं तर आपल्या इकडे थोडंसं उत्साहाचं वातावरण दिसू शकतं. कारण त्याच्याबरोबर किंवा त्याच्या आशेवरच आपल्या इकडे मार्केट जे आपलं आहे ते फॉरवर्ड लुकिंग आहे म्हणजे भविष्याकडे बघणारं आहे आणि त्याच्याचमुळे खतांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या किंवा त्याच्या रिलेटेड म्हणजे ट्रॅक्टर वगैरे शेतीत वापरल्या जातात त्या कंपन्या किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड कंपन्या ज्या आहेत म्हणजे FMCG वाल्या ज्या म्हणजे ब्रिटानियाची बिस्किटांची कंपनी आहे, ITC आहे. एक मी जस्ट उदाहरणं देतोय. तर त्या कंपन्यांमध्ये सुद्धा थोडीशी उसळी दिसू शकते जर आपण मॉन्सून रिलेटेड काही गोष्टी आपल्याला चांगल्या दिसल्या तर. तर आत्ता नुकतंच 2-3 दिवसापूर्वी म्हणजे अर्थात मार्केट रिकवर झालंच आहे. पण डीमार्ट वगैरे स्टॉक्समध्ये सुद्धा आपल्याला थोडीशी तिकडे चंचलता किंवा एक रिकव्हरी एक दिसली होती. FMCGमध्ये थोडीशी एक सकारात्मक गोष्ट असते असं आपण
बघू शकतो. त्याच्यानंतर मॉन्सूनवर अजून एक गोष्ट अवलंबून आहे ती म्हणजे बँकिंग सेक्टर. म्हणजे इतका मोठा परिणाम नसला तरी सुद्धा आपल्या गावागावांमध्ये म्हणजे भारत हा आपला गावांचा किंवा खेड्यांचा देश आहे असं म्हटलं जातं आणि त्याच्याचमुळे जर शेतीतलं वगैरे उत्पन्न आपल्याकडे चांगलं असेल तर गावातल्या ज्या सगळ्यांच्या सेव्हिंगच्या किंवा एफ-डीच्या वगैरे ठेवी आहेत त्याचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे त्याचा इनडायरेक्ट फायदा आपल्या बँकिंग सेक्टरला होतो. त्याच्यानंतर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट जे आहेत ते सुद्धा आपल्या इकडे बऱ्यापैकी त्याचा फरक पडतो. म्हणजे पॉवर जनरेशनवाल्या ज्या कंपन्या आहेत तिथे सुद्धा धरणं जर भरली असतील तर आपल्या इकडे विद्युत प्रकल्प जे आहेत ते चांगल्या पद्धतीने चालू शकतात आणि हा सुद्धा त्या स्टॉक्सवर मोठा परिणाम घडत असतो. त्यामुळे फुल ना फुलाची पाकळी मॉन्सून हे सुद्धा फार महत्त्वाचं तिथे एक घटक हा आपल्या इकडे मार्केटवर परिणाम करताना इनडायरेक्टली दिसतो. म्हणजे डायरेक्टली मॉन्सून 100% झाला म्हणजे निफ्टी वरच जाणार आहे असा त्याचा काही अर्थ होत नाही. पण ओव्हरऑल तिकडे चैतन्याचं किंवा उत्साहाचं वातावरण असतं असं दिसतं. सो या भागात आपण 5 घटक बघितले. कुठले कुठले? क्रूड ऑइल, इंडिया विक्स, डॉलर, गोल्ड आणि मॉन्सून. तर हे 5 घटक महत्त्वाचे होते, महत्त्वाचे आहेत, महत्त्वाचे असणार आहेत आणि अर्थात ह्याच्या जोडीलाच आपल्या इकडे लोकल लेवलला सुद्धा काय चाललंय किंवा डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स काय करतायत किंवा आपल्या इकडे पर्टिक्युलर सेक्टरमध्ये काय चाललंय हे सुद्धा महत्त्वाचं असतं. पण हे 5 घटक सुद्धा मार्केटमध्ये प्रचंड महत्त्वाचं काम करत असतात. लक्षात घेण्यासारख्या गोष्टी आहेत सगळ्या. तर या सगळ्या 5 घटकांकडे किंवा कुठला मी अजून काही घटक असतील, मिस केले असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. पण या सगळ्या गोष्टी आपल्याकडे बघायला लागतात आणि तसं म्हणायला गेलं तर हे सगळे सेंटिमेंट्स आहेत. त्यामुळे हा थोडासा फंडामेंटलचा भाग झाला. तर अर्थात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन भागात. Stock Board. Learn, focus, earn.